काय ना किती येईल वाटतं छान दिसतंय ऑरेंज ऑरेंज सगळे हा चला जात आहे का किती 250 250 हाय हॅलो नमस्ते वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर इथे गॅस ऑफ करते. तर आम्ही आज वन डे रिटर्न बीचवर जायचं ठरलेलं आहे. कोणत्या बीचला जायचं ते मी पुढे जाऊन सांगेलच तुम्हाला. तर इथे मी आवरलेलं आहे. तर माझा पूर्ण लुक दाखवते. आणि कियारा बिहानचं पण आवरलेलं ते खाली गेलेले आहे. गॅस ऑफ केला. वन डे रिटर्न म्हणजे रात्री लगेच येणार आम्ही. तर तेच आता बंद आहे की नाही सगळं बघून घेते आणि मग माझा लुक पूर्ण दाखवते तुम्हाला. चला. तर मी असा कॉट सेट घातलाय मस्त. बीचवर जायला एकदम कम्फर्टेबल आहे. प्रवासाला छान आहे. तर बघू शकता असा ह्या पद्धतीचा. आणि घड्याळ राहिला आता घड्याळ घालून घेते. आणि इथं माझं कम्प्लीट पूर्ण आवरलेलं आहे. आता वैभवचा लुक दाखवते तुम्हाला. तर असा आहे वैभवचा लुक. बघू शकता मस्त बीचवर जायचा मस्त छान दिसत आहे. तर ईशान विहानचा असा लुक आहे मस्त बीचवर जायचा. हो ना खूप मजा का आज करणार बॉटल भारी मस्त. आणि असं वातावरण एवढंच एवढं पहिला एवढंच गाडीचा तो एकच. आणि वैभवानी आली. माझा गॉगल काढून घ्या हा गाडीतून. अशी दिसते मस्त. पहिल्यांदा फर्स्ट टाइम बीच वरला ना यारा. आणि फर्स्ट टाइम कियारा कधीच नाही गेली ना. काय ग कियारा गोव्याला गेलो होतो का? जा ना कियारा. भारी घातलाय आईंनी पण हा मग मस्त दिसतंय एकदम भारी. इतके ड्रेस घेऊन गेले ना म्हटलं अगं नको. ते छान दिसतो ना मस्त घालायचं असं. चल तू तिकडे जा कियारा जा तिकडे. चल कियारा तू ये माझ्या मांडीवर. घ्या तिला पण थोड्या वेळ इकडे. चला बसा. आता बस. तर आता आम्ही निघालो आहे मस्त बीचवर. एकदम सकाळी सकाळी 6:30 वाजता निघालो. आणि बघू शकता इथे मस्त छान हलकसं ऊन पडलेलं आहे आणि भारी वाटतं एकदम सकाळी सकाळी. तर हा त्र्यंबक रस्ता आहे. त्र्यंबककडून चाललेलो आहे आम्ही. आणि इतकी ग्रीनरी मस्त दिसत होती आज. आणि आम्ही नेहमी येतो हे पावसाळ्यामध्ये आपल्या भाज्या घेण्यासाठी. तर त्र्यंबकच्या पुढे जो घाट आहे ना जव्हार घाट काय मोखाडा घाट. तर तिथून आम्ही दर पावसाळ्यामध्ये आम्ही काय म्हणता रानभाज्या किंवा मग आंबे. तर बघू शकता हा रस्ता आहे. एकदम त्र्यंबकच्या पुढे आला ना तर हा मोखाडा घाट आहे. तर इथे असे भाज्या वगैरे विकण्यासाठी असतात. आणि स्टॉल पण असतील तुम्हाला दाखवते मी लागलेले. तर मस्त ना क्रॅब्स वगैरे आपल्याला खेकडी म्हणजे गावरान खेकडी वगैरे भेटून जातील. नंतर फिश भेटतील. त्याच्यानंतर इथे काय म्हणतात आपल्याला आता गेलं तर तुम्हाला करवंद छोटे आंबे दुपारच्या साईडला म्हणजे दुपारी गेले ना तुम्ही तर करवंद वगैरे असं भेटतील. तर असा हा रस्ता आहे. आणि मस्त वॉटरफॉल पण असतात भरपूर आपल्या याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये. तर आम्ही नेहमी येतो ह्या रस्त्याला म्हणजे ह्या घाटामध्ये. आणि नेहमी आम्ही घेत असतो भाज्या वगैरे रानभाज्या. ते पुढे येईलच जसं पावसाळा येईल ना तसं मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. तर आता मस्त एन्जॉय करा हा व्ह्यू पूर्ण. तर चला. आम्ही इथे चहा प्यायला थांबलेलो आहे. मस्त भाजी पेंटिंग केली.
वडा रस्सा आता पण मागवला हा. केळं खायचं तुला हा खायचं. तर आता आम्ही ना नाश्ता केला आहे मस्त वडा रस्सा वगैरे मेंदू वडा काय असं डोसा वगैरे खाल्लं. तर इथे मस्त दुकान आहे एकच हॉटेल हे जाता जाता आपला केळवा. आता डायरेक्ट केळवालाच ना थांबायचं आपण. आणि इथे मायरा आहे मायरा त्रास देते म्हणून मी तिला घेऊन आली बाहेर हो ना. तर असं मस्त वारली पेंटिंग केली होती वारली पेंटिंग वाटतं. नवीन घेतलं त्यांनी. इकडे ना राजवाडा कुठे येते ह्या साईडला इकडे राजवाडा आहे. अर्धा किलोमीटर आहे इथून ना मधून रस्ता आहे इथून चालायला पहिल्यांदा मोठ्या माकड पाहिजे तर मस्त माकडं बघितले. आणि इथे बघू शकता झाडावर एवढे मोठे मोठे पोळे होते ना मधाचे. तुम्हाला दिसत असेल की नाही एकदम जोरात गाडी गेली त्याच्यामुळे मला एवढं काही दाखवता नाही आलं. तर तेच आता आम्ही ना एका गावात आलेलो आहे. आता ते नाव काय माहिती नाही मला कोणतं गाव आहे. आणि म्हणजे जशी नारळाचे झाडं दिसायला लागतात ना तसं भारी वाटतं की लवकरच बीच येणार आहे. तर इतकं छान वाटत होतं ना पण गाडीत भारी वाटत होतं कारण एसीमुळे. पण बाहेर उतरल्यावर खूपच दमट तुम्हाला माहिती की समुद्राच्या ठिकाणी खूप दमट हवा असते आणि गरम होतं एकदम. म्हणून मग बीचवर छान वाटतं जायला वगैरे. तर जसे नारळाचे झाडं येतात ते ना तसे तसे मुलांना खूप एक्साइटेड मुलं होतात ते. आणि त्यांची म्हणजे त्यांना असं वाटतं की कधी येईल बीच. तर ते दोघांना तर खूपच हे म्हणजे एकदम त्याच्यात आंघोळ करायची आहे मस्त उड्या मारायच्या आहे. पण कियाराला कसं फर्स्ट टाइम आहे बीचवर जाणं तर आम्हाला तिची रिॲक्शनच बघायची. बघू काय ती खेळते की घाबरते बघू आता पुढे मी तुमच्यासोबत शेअर करेलच तसं. तर बघू शकता नारळाची वाडी आलेली आहे आणि इतकी सुंदर दिसत होती ना. त्याच्यामध्ये मस्त एकच घर एकटं आणि त्यांची पूर्ण नारळाची वाडी ही. तर इतकं भारी वाटत होतं ना. तर तुम्हाला पण बघायला छान वाटत असेल हा व्ह्यू पूर्ण. तर आता आम्ही चाललोय पहिल्यांदा केळवा बीचला. तुम्ही ऐकलंच असेल मी मागे बोलली की केळवा बीचला जायचंय. तर केळवा बीचला जाणार आहे. बघू तिथे काय कसं आहे आणि त्याच्यानंतर ठरवू पुढचे प्लॅन्स काय होतात. मग आधी केळवा बीचला जाऊ मस्त तिथे छानपैकी खेळणार वगैरे मुलं आणि बघू पुढे गेल्यानंतर तुम्हाला कळेलच सगळ्या गोष्टी. तर चला मस्त हा व्ह्यू एन्जॉय करा चला. किती छान घर आहे ते. तू एसीत बसली म्हणून तिथं कळत असेल काय वाटत असेल त्यांना. यांची जगाव बदली अलिबागला होती ना. आला असतं हा ना 2-3 वर्ष मला असं वाटत जायचं तरी शमाशाचाच वास. चला काय पाहिजे. आम्ही आता आलोय केळवा बीचला. तर भरपूर ऊन हे बघू शकता. काय माहिती मध्ये आई
इथे तिकीट आहे बघू शकता. शौचालय वापर 2 रुपये. चेंजिंग रूम वापर 10 रुपये का चेंजिंग साठी. सगळं तिकीट साठी थांबताय. मग असंच पाहिजे बॅगच पाहिजे अडकायची तेव्हा. मग असं अडकायची म्हणजे ती अशी राहते ना काय म्हणती मायरा. तर इथून एंट्री आहे आणि गाडीचं वगैरे पर पर्सनचे तिकीट इथेच काढायचे आहे. तर बघू शकता. काय पाहिजे खेळण्याचं आहे सगळं. टायर वगैरे भेटेल का नाही. भजेच दिसत आहे. भजेच दिसत आहे. भेटतील ना. आज गर्दी नाही एवढी. तर वा तुम्हाला पुढचा व्ह्यू दाखवते समुद्राचा. इतकं छान दिसतोय ना. आणि चला आता हे येत आहे मध्ये आणते. हां थोडं कोल्ड्रिंक्स घेऊ. मस्त आहे वॉटर स्पोर्ट तुम्हाला दाखवते. चला काय कियाराने फर्स्ट टाइम बघितला समुद्र. हो ना कियारा. बघू शकता किती छान व्ह्यू आहे इथून. गाणं हवंय ते ना. हो हे बा हे वाटे असे वाटे भेटतात का. कितीला आहे. 20ला. कच्चे कच्चे नाही. मस्त. इथे हे जांभूळ आहे व्हाईट जांभूळ पण पिंक कलरचा आहे. कोणता घ्यायचा. पिकलेला त्यांनाच विचार कोणता पाहिजे. कोणता चांगला आहे पिकलेला. कुठलं सगळं सारखेच आहे बेटा. कुठला पण दे. लाल वाटतो. तुला हवाय ते. मस्त व्हाईट जांभूळ घेतलेला आहे. दाखव ना बाहेर. थांबा एक काढा बरं. दाखव कसं. वा बघू शकता असं. तेव्हा तिला खूप आनंद झाला. मस्त बघू शकता व्ह्यू माझ्या मागे. ओ ही सायकल चालू आपण. हा ऐकलं का. वैभव चाली पिशव्या घेऊन बॅग पिशव्या. तर इथे आम्ही बीचवर आलेलो आहे केळवा बीचला. आणि कियारा तर खूपच आनंदी झाली आहे. तर तिला असं झालं की कधी जाऊ. तिने पहिल्यांदा खेळणी पण घेतली तिथून बीचवरून. तर खरं इकडूनच घेऊन जायला पाहिजे होतं पण अचानक प्लॅन ठरला आमचा जायचा. तर म्हणजे आमचं तर नाही म्हणजे माझे छोटे दीर आहे ना म्हणजे वैभवचे छोटे भाऊ त्यांनीच हा प्लॅन केला की आपण चला बीचवर जाऊ 1 दिवस 1 डे रिटर्न. तर वैभवला सुट्टीच नव्हती पण सुट्टी काढली त्यांनी 1 दिवसाची. आणि मग आम्ही पण तयार झालो. तर तेच आम्ही आता तुम्हाला प्रश्न पडला असेल कोण कोण आले. तर वैभवचे छोटे भाऊ आणि माझी छोटी जाऊ आणि त्यांची ईशान आणि मायरा 2 मुलं आणि आम्ही दोघं आणि आई आणि कियारा आणि विहान असं एवढे आलेलो आहे एकाच गाडीमध्ये. त्यांच्या गाडीत आलेलो आहे आम्ही. तर म्हटलं चला आता जाऊ दे आता जाऊ कधीतरी म्हणजे खूप दिवसांनी फॅमिली टाइम घालवला आहे आम्ही आज. आणि खूपच मजा येते. छानपैकी मस्त नाश्ता केला आणि आता बीचवर पण आलेलो आहे. आणि मस्त फोटोज रील्स वगैरे असे काढणारच आम्ही नंतर. आपण बोट नाही जायचं का असेल ना जात असेल ना. हा मग जाऊ ना. पाणी येतं असं. हा हातातच नाही लागला त्याला.
विहान कशी खेळताय. कियारा तेव्हा कशी खेळताय. तर इथे ना वैभव कियाराला घेऊन जात ती इतकी घाबरती ना जायला पाण्यामध्ये. तर इतकी रडत होती तरी वैभव बोलली चल 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 विहान आणि ईशान कशी खेळताय बघ. आणि मग ती पाण्यात पडली तर ती खूपच घाबरली. तर नंतर गेलीच नाही, ऐकलीच नाही ती. आणि बघू शकता असं पाणी येतंय खूप. आणि आता ना ओहोटी चालू होती, भरती अजून नव्हती म्हणून खूप लांब पाणी होतं आणि हळूहळू भरती होत होती. तर बघू शकता की विहान आणि ईशान तर खूपच मजा करत होते. आमच्यापेक्षा जास्त त्यांनीच मजा केली. आणि ती मायरा पण पडून राहिली होती पाण्यामध्ये आणि मग ती रुपाली तिला घेते. तर तेच आई तिकडे आहेत, म्हणजे इकडे तिकडे सगळे खेळतात ते मस्त फोटोज काढत आहे. आणि इथे विहान कियारा आणि ईशान कियारा बघू शकता किती रडते. तर मग वैभव बोलली की तिला ना खूपच घाबरलेली ती, कारण फर्स्ट टाइम गेली ना ती बीचवर त्याच्यामुळे. तर विहान पण असंच रडला होता. नंतर मग त्याला खूपच आवडतं. हा जाऊ ना. आता आम्ही चाललोय, कुठे चाललो डहाणू बीचला. बीचला चाललोय कारण मुलं खूप खेळले आणि त्यांना बसायचं जागा नाही पण चिखलले, त्याच्यामुळे मग आज चाललो आता डहाणू बीचला. तिथं थोडंसं काम करते, एक दोन बीच करूनच जाऊ. मस्त आलोच आहे तर असं बीच आहे आपलं केळवा. बघू शकता सुकी मासे वाट्यावर. शिकव तुझ्या मावसांना. वजन में कितना एकदम ताजे नाही ते पण हे पण द्या. ते तिकडे ते एक द्या बोंबलाचं त्यांनी. 200 आणि ते कशात ठेवणार. तर आता आम्ही निघालेलो आहे केळवा बीच वरून निघालो डहाणू बीच कडे जायला. तर इथे मध्ये थांबलो होतो, एक पूल होता तिथे थांबलो. इतकी छान दिसत होता व्ह्यू ना, सगळ्या अशा बोट दिसत होत्या, ह्या सगळ्या मासेमारीच्या बोट आहेत. तर तेच म्हटलं तुम्हाला म्हणजे दाखवायला मी थांबली इथे. आणि पूर्ण मी वैभवला सांगितलं की एक छोटासा व्हिडिओ काढून घ्या. तर तेच आता इकडे आलेलो आहे आम्ही डहाणू बीचला. तर बघू शकता इथलं इतकं खवळलेलं असं होता ना. तर चला तुम्हाला दाखवतेच. आम्ही जेवायला थांबलेलो आहे. आता आम्ही आलोय डहाणू बीचला. मम्मी हे बघ मला गरम झालं ना. खाण्याच्या पहिले मला हे भेटलं.
आता जेवण करून आलो, तुम्ही बघितलं थाळी खाल्ली मस्त व्हेज थाळी आणि रात्री मस्त सी फूड खाणार काहीतरी ना. सी फूड पण माहिती आपण फिशच खाणार. ना बुकिंगचा आहे आणि बोट घेतलेली आहे. त्या बोटमध्ये जाणार सगळे तर 150 रुपये तिकीट आहे. तर आता आम्ही मस्त जातो. चला गाड्याचं बोट ते दादा किती येईल वाटतं. आता बोट मध्ये जातोय आणि झाली एक्सपिरियन्स. सगळे भाग दिसत आहे. भाग दिसत आहे ऑरेंज ऑरेंज सगळे. चला तर आता मस्त स्पीड बोट मध्ये जाणार आणि छान एक्सपिरियन्स आहे. बघू आता. ए हळू जा. हा तिला पकडा, ती कॅप तिला इथे घ्या. ती बॉटल कशी लागली इकडे माझ्याकडे. हिला घ्या, हिला पकडा बसावर का. घेतला. एक सेकंड. बघा इकडे. तर इथे ना मुलं मस्त खेळतील बिळतील आणि आता चेंज करून मग आम्ही निघणार आणि कुठेतरी जाऊन मस्त रात्रीचं जेवण करून मग घरी. असं वन डे रिटर्न आमचं. बीच 2 बीच बघून झाले आज. केळवा बीच आणि हे आपलं काय डहाणू बीच. तर मस्त मजा आली आणि जास्त मुलांना मजा आली. मुलांनी खूप एन्जॉय केला. 1 दिवसात भारी वाटलं मस्त. म्हणजे तुम्ही नाशिकला राहत असेल तर तुमचे पण असे एका दिवसात होऊ शकतात 2-3 बीच मस्त.
तर इथे पुढे आल्यानंतर इतकं छान व्ह्यू म्हणजे सनसेट होत होता आणि तुमच्यासोबत म्हटलं तर शेअर करू तर इतकं भारी वाटत होतं ना. आणि त्याच्याच पुढे एक रस्ता आहे, तिथे सगळे फिश घेऊन बसलेले, तुम्हाला दाखवतेच. तर बघू शकता इतकं मस्त वाटतंय ना, किती छान व्ह्यू आहे. माझ्या मागे मस्त सनसेट होतोय. तर चला तुम्हाला फिश पण दाखवते. थोडस पुढे आलो आणि ना फिश मार्केटच आहे, डायरेक्ट वाटाने फिश घेऊन बसलेले आहे, आपले पापलेट वगैरे सगळे. तिथं ना एवढं तिथं कोंबडी आहे. ओ कोंबडी कोणता मासा हा? किती किती आहे? वाटेवर पुढे नाही पण न्यायचं कशी ग? बघू जाता आपण कांदे घ्यायचे मला, थांबा ते भेटणार नाही मला. हा आहे ना त्यांच्याकडे. वाटा आहे का? किती? 250 आलं ना तिकडून. मग इथं पण वाटते का? किती किलो? 400 किलो. हे तू तेवढा किलो ना वेगळे का तिथं मासे खायचं ठिकाण नाही. पण बर्फ भेटेल का आपल्याला नेला? बर्फ भेटत असेल तर घ्या. वाटत कसं आहे? 600 ते 600. तो तिकडचा तेवढा आहे ना, 600ला वाटा. तर इथे सगळं मार्केट आहे, बघू शकता. त्या साईडला पूर्ण गेलं की असं मार्केट आहे, फिश मार्केट. घरी जाता जाता इतका पाऊस लागला ना, नाशिकमध्ये पाऊस पडला तर खूपच. तर इथे हॉटेलमध्ये आलेलो आहे, नाशिक मधल्याच एका हॉटेलमध्ये आलेलो आहे आणि तिथे मस्त आता जेवण करणार. तर तेच कसं वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग बघायला नक्की सांगा. आम्ही मस्त फॅमिली टाइम आज घालवला. आय होप तुम्हाला आवडला असेल पूर्ण बघायला व्लॉग. तर आता मस्त आम्ही जेवण एन्जॉय करतो. आणि जर तुम्हाला आजचा व्लॉग बघायला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आता भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.